सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अष्टशताब्दी अवतार दिवसाच्या सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींना व मराठी साहित्य रसिकांना हार्दिक शुभेच्छा. रसिक हो, नमस्कार. आज आपल्याशी संवाद साधते मी या महाराष्ट्राची लाडकी मराठी मायबोली. रसिक हो, मी नेहमीच बघत असते मराठी राजभाषा दिन आपण सर्व मराठी साहित्यप्रेमी अत्यंत हर्षोल्लासात साजरा करीत असता. मराठीतील विविधांगाने नटलेल्या साहित्याचे पडसाद आपल्या सर्वांच्याच दारी पडलेले मला दिसतात. प्रत्येक मराठी रसिकाला त्याच्या मनात जपलेला मराठी भाषेचा ठेवा समाजाभिमुख करावासा वाटतोय ना. कोणी संत ज्ञानेश्वरांच्या ओवीमधून साहित्य निर्मिती केली, तर कोणी छत्रपती शिवरायांच्या चरित्राची गाथा मांडली, कोणी कविता मांडतोय, तर कोणी कथा सांगतोय. तुम्हा सर्व रसिकांचं माझ्यावर असलेले इतकं उदंड प्रेम बघून मी खूप संतुष्ट होते. मला खूप आनंद होतो की या मराठी मायबोलीने आत्मसन्मानाने उच्च शिखर गाठून साहित्यिकांचे किती प्रेम मिळवले आहे. तुम्हा सर्व रसिकांच्या प्रेमाचं समाधान मला पूर्णतः मिळालं आहे. मला देववाणीचा मान देऊन तुम्ही माझ्यावर उदंड प्रेम करता, या गोष्टीचा मला फार आनंद होतोय. तुम्ही सर्वजण तर नेहमीच माझ्याशी संवाद साधत असता, पण माझ्याकडूनच तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधायचं राहून जात आहे. रसिक हो, तुम्ही मला व्यथेत मांडलं, कथेत लिहिलं, कवितेतून साकारलं. निरनिराळ्या प्रकारातून तुम्ही माझी उन्नती केली, मला प्रफुल्लित केलं. तुम्ही सर्वजण मला राजभाषेचा मान देताय, पण या राजभाषेचा अर्थातच तुमच्या मराठी मायबोलीचा पहिला राज्याभिषेक सोहळा कुठे आणि कसा पार पडला हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. म्हणतात ना, बळ आल्यावर प्रत्येक पाखराने आभाळात अवश्य उडावं, पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अगदी याच पद्धतीने या राजभाषेला, या मराठी मायबोलीला प्रथमतः ज्या घरट्याने ऊब दिली ना, त्या उबदार घरट्याकडे आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. ज्यांनी माझ्या व्यथा समजून घेऊन मला मायेची ऊब दिली, ज्यांच्या मायेच्या सावलीत मी लहानाची मोठी झाली आणि मराठी मायबोली होऊन नावारूपास आली, त्या थोर विभूतिमत्वाचं दर्शन आज मी आपल्याला घडवून देणार आहे. ज्यांनी माझ्या अंधारलेल्या जीवनाला प्रकाशात आणलं, मला व्यक्त व्हायला शिकवलं, इतकंच नव्हे तर उत्कर्षाची उत्तुंग झेप घ्यायला देखील शिकवलं, त्या थोर विभूतिमत्वाचं नाव आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. साहित्य रसिकांनो, माझ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केलं असेल ते संत मंडळींनी. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेचा अभिमान घेतला आणि मराठीतून ज्ञानदानाला सुरुवात केली. श्री चक्रधर स्वामींच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी लीळाचरित्र आणि धवळे या ग्रंथाद्वारे मला साहित्याचा ऊर्जा दिला. 12व्या शतकात मराठी वाङ्मयाचा कलादालनाचा शुभारंभ झाला आणि तेथून पुढे विविध धर्मसंप्रदायाच्या संत मंडळींनी देखील माझ्यावर प्रेम केले. यामध्ये वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय इत्यादी विविध धर्मसंप्रदायांच्या मंडळींनी मराठी भाषेचा उपयोग करूनच जनसामान्यांना ज्ञानदान केले आहे. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांचे अभंग, संत नामदेवांचे अभंग या विविध पद्यात्मक रचनेने मराठीला पद्यकाव्याचा साथ चढविला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम तसेच तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आदी संत मेळ्यातील संतांनी मराठी भाषेवर माते समान प्रेम केले आहे. मराठी भाषेचा प्रारंभ कुठून झाला याचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला 12व्या शतकात लिहिलेल्या लीळाचरित्र या ग्रंथाशिवाय दुसरा पर्याय नाही. लीळाचरित्र या ग्रंथात फक्त मराठी भाषेचे मूळ स्वरूपच नाही, तर तत्कालीन मराठी भाषेची ठेवणं देखील आजच्या अभ्यासकांना अभ्यासाला मिळते. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देणारा महानुभाव संप्रदायाचा लीळाचरित्र हा एकमेव अद्वितीय ग्रंथ आहे. चला तर मग तुमची ही मराठी मायबोली तुमच्यापर्यंत कशी पोहोचली तिची कहाणी ऐकूयात. माझ्या प्रिय रसिक हो, 12व्या शतकाची ती बहुरम्य पहाट मला आजही आठवली की माझं सर्वांग रोमांचित होतं आणि मला आठवते ती फक्त श्री चक्रधरांची परावाणी. मला विविधांगाने अलंकृत करून त्यांच्या परावाणीत घोळवून बहरून त्यांनी कसं मला फुलविलं होतं.
त्यांच्या परावाणीचा मला झालेला तो जणू परिस्पर्शच होता. तो अत्यंत सुखद आनंद देणारा स्पर्श मी श्री चक्रधरांच्या परावाणीतूनच अनुभवला होता. या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊनही गेली कित्येक शतके मी या महाराष्ट्रातच खितपत पडली होती. सामान्य माणसाच्या घरात माझा उपयोग फक्त एका साधारण स्त्रीसारखा, चूल आणि मूल यांच्यासारखाच मर्यादित होता. मी माझ्या मर्यादेच्या चौकटीत राहून केविलवाण्या नजरेनं पाहायची, पण सगळीकडे संस्कृत भाषेचाच साम्राज्य होतं. संस्कृत भाषा सिंहासनावर आरूढ झालेली होती. ती त्या काळातील प्रतिष्ठित ज्ञानदात्री होती. ती मला ज्ञानसौदामिनीसारखी भासायची. ती वेदात मिरवायची, मंदिरात बहरायची, विद्वानांच्या चर्चेत खेळायची. तिच्याकडे बघून मलाही वाटायचं मी देखील तिच्या सवे चालावं, तिच्याशी मैत्री करावी. तिला जसं सर्वजण मानापानाचे स्थान देतात तसं मलाही सर्वांनी निदान समजून तरी घ्यावं. पण तसं होत नव्हतं. माझी रोजचीच आशा निराशेत रूपांतरित व्हायची. माझ्या बालवयात संस्कृत भाषेवर हक्क फक्त उच्चवर्णीयांचा आणि विशेषतः फक्त पुरुष जातीचाच होता. स्त्रियांना तर ज्ञानार्जनाचा अधिकारच नव्हता. माझं बालमन स्त्रियांच्या जाणीवा समजून घ्यायचं. मला खूप वाईट वाटायचं. मी मराठी बोली त्या सामान्य स्त्रियांना समजून घ्यायची. त्या माझा उपयोग करून स्वतःची समजूत काढायच्या आणि घरकाम करून गप्प बसायच्या. त्यांना संस्कृत भाषा समजत नसे म्हणून त्या स्वतःला सावरताना माझा उपयोग करायच्या. तेवढंच माझ्या मनाचं समाधान व्हायचं. मग मी देखील माझी स्वतःची समजूत काढायची की चला, भोळ्या भाबड्या स्त्रियांना तरी मी समजते, त्यातच मी माझ्या जीवनाचा आनंद मानायची. पण कुठेतरी मनात खंत राहायचीच की संस्कृत भाषेसारखे माझे देखील ग्रंथ तयार झाले तर, मला देखील धर्मभाषेचं स्थान मिळाले तर. कितीतरी विद्वान आले आणि गेले, पण माझ्या स्वप्नांची पूर्तता कोणाकडूनच झाली नाही. या महाराष्ट्रात जन्माला येऊन देखील मी कंगालच राहिली. या वेदनेने माझं काळीज तिळतिळ तुटायचं. शेवटी निरपेक्ष भावनेने जगण्याचा माझा प्रवास सुरू झाला होता. कोणतेही विद्वान या महाराष्ट्रात आले तरी ते मला समजून घेतील ही आशाच मी सोडून दिली होती. माझ्या अपेक्षारहित जीवनाच्या प्रवासाला आता मी प्रारंभ केला होता आणि याच प्रवासाच्या पूर्वसंध्येला माझ्या जीवनाला सुंदर अशी कलाटणी मिळाली. असं म्हणतात, जीवनामध्ये कोणतेही कार्य निरपेक्ष भावनेने केलं की त्याचं फळ परमेश्वर देत असतो. अगदी याच पद्धतीने माझ्या निरपेक्ष जीवनाचा आनंद मला मिळायला लागला होता. माझा एकांतवास मला सुखद आणि आल्हाददायक भासत होता. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या उक्तीनुसार धर्मरक्षणासाठी परमेश्वर या भूतलावावर अवतार धारण करतात. तसेच धर्मभाषेचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि जनसामान्यांना ज्ञानदातृत्व करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने या कलियुगाच्या पूर्वसंध्येला गुजरातमध्ये अवतार धारण केला होता. गुजरातमधील भडोश नगरीत जन्मलेल्या हरिपाळदेव नामक ब्राह्मणपुत्राची पाऊले महाराष्ट्राच्या दिशेने वळली आणि महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी झाली. हरिपाळदेवाने त्यांचे श्रीगुरू श्री गोविंद प्रभू बाबांकडून ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर त्यांचे नामाभिधान श्री चक्रधर असे झाले. हेच ते श्री चक्रधर प्रभू ज्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. जीवांचा उद्धार करण्याच्या हेतूने परमेश्वराने श्री चक्रधरांच्या स्वरूपात अवतार घेतला आणि अवघ्या महाराष्ट्राला पुनीत केले. श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात येताना मी पाहिले, पण माझ्या निरपेक्ष प्रवृत्तीमुळे मी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. कारण प्रत्येक विद्वान फक्त संस्कृत हीच देववाणी मिरवणार असा माझा दृढतर ग्रह होता. श्री चक्रधर स्वामी हे देखील उच्चवर्णीय ब्राह्मण कुळातील असल्यामुळे हे संस्कृत भाषेचाच अभिमान घेणार असे मला वाटत होते. म्हणून मी श्री चक्रधर स्वामींकडे जरा दुर्लक्षच करत होती. त्यांच्यामुळे माझ्या जीवनाचे सोने होईल अशी मी कल्पना देखील केली नव्हती. कारण प्रत्येक विद्वान हा संस्कृत या देववाणीचाच दिमाग मिरवणार याची मला खात्री पटली होती. अशा प्रकारे दिवसामागून दिवस लोटत होते. माझ्या वेदनेची पीडा मी सहन करत होती. श्री चक्रधर स्वामींना मी रोज बघायची. त्यांच्या त्या 32 लक्षणी श्रीमूर्तीचा मला जणू वेधच लागला होता. त्यांच्याकडून जरी मला काही अपेक्षा नसली तरीही त्यांची श्रीमूर्ती पाहण्याचे वेळ मला नक्कीच लागले होते.
श्री चक्रधर स्वामी बडोचोंनूर रिद्धपूरला आले आणि तेथून ते विंध्य पर्वती माडू नदीच्या काठावर सालबर्डीच्या पहाडात स्थिरावले होते. त्यांची तेजपुंज श्रीमूर्ती पाहून मला आनंद मिळत होता. मला कधी कधी वाटायचं त्यांच्याशी बोलावं, पण पुन्हा मनात विचारायचा, त्यांनी जर संस्कृतवरच प्रेम प्रकट केलं तर? मग मी पुन्हा थांबायची. पण त्यांची श्रीमूर्ती बघत बसणे हा माझा रोजचाच नित्यक्रम चालू होता. एक दिवस माझ्या अचानक लक्षात आले की श्री चक्रधर स्वामी हे मौन अवस्थेतच राहतात, कुणाशी काहीच बोलत नाहीत. चेहऱ्यावर प्रसन्न भाव, पण एकदम विरक्त अवस्था. जवळजवळ 12 वर्षे त्यांनी सालबर्डीच्या पहाडात स्थिरावून झाले होते, पण त्यांच्या श्रीमुखातून एकही शब्द मला ऐकायला मिळाला नाही. आता मात्र मला माझ्या प्रतिष्ठेची चिंता सोडून श्री चक्रधर स्वामी बोलत का नाहीत याचाच विचार पडू लागला. मी निरंतर त्यांचाच विचार करीत होती. दिवसामागून दिवस जात होते, पण श्री चक्रधराचे सन्निधान सोडून मला जावेसे वाटेना. मी सतत त्यांच्या अवतीभोवती असायचे. असाच एक दिवस उजाडला. त्या दिवशी मात्र मला त्या सालबर्डीच्या पहाडातलं वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होतं. जणू काही माझ्या नशिबातच काही राजयोग आला की काय असं त्या दिवशी मला भासत होतं. नेहमीसारखेच त्या दिवशीही श्री चक्रधर स्वामी एका वृक्षातळी आसनस्थ होते. चेहऱ्यावरती अत्यंत प्रसन्नता होती. त्या दिवशीचं त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य देखील अगदी निराळच होतं. ते आपले श्रीनेत्र बंद करून शांत बसलेले होते. मी देखील त्यांच्याकडे बघून आनंद अनुभवित होते. आणि अशाच अवस्थेत एक पांढरा शुभ्र ससा धावत धावत आला आणि श्री चक्रधर स्वामींच्या मांडीखाली लपला. श्री चक्रधर स्वामींनी अगदी अलगद आपले श्रीनेत्र उघडले आणि त्या सशाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले. तो ससा देखील स्वामीकडे अगदी निरागसपणे पाहू लागला. तो जेव्हा पळत येत होता तेव्हा त्याचे सर्वांग भीतीने थरथर कापत होते, पण श्री चक्रधर स्वामींच्या मांडीखाली बसल्यावर मात्र तो निर्भय झाला होता. मी श्री चक्रधरांची ही लीळा अगदी जवळून पाहत होते. यात काही पारधी लोक आणि त्यांच्यासोबत काही कुत्रे स्वामींच्या पुढे येऊन उभे राहिले आणि त्यांच्या पारधी भाषेतूनच त्यांनी श्री चक्रधर स्वामींकडे ससा मागितला, कारण तो त्यांच्या स्पर्धेचा ससा होता. ते श्री चक्रधरांशी बोलले. आता मात्र श्री चक्रधर स्वामी देखील बोलणार असा माझा विश्वास पटला. मी अतिशय उत्सुकतेने त्यांच्याकडे बघत होती, पण मनात मात्र ते संस्कृत भाषाच बोलणार ही उदासीनता होती. तरीही त्यांच्या श्रीमूर्तीचा मला वेध लागल्यामुळे आता त्यांच्या वाणीतून प्रगट होणाऱ्या शब्दांचा देखील मी कानोसा घेत होते. श्री चक्रधर स्वामी आता काय बोलणार याची मी उत्सुकतेने वाट पाहत होती आणि अखेर तो क्षण माझ्या अगदी जवळ येऊन ठेपला. श्री चक्रधर स्वामींच्या त्या अमृतवर्षिणी परावाणीतून अमृततुल्य शब्द तुषार बाहेर पडू लागले. श्री चक्रधर स्वामी त्या पारध्यांना म्हणाले, आगा, हे राणीवणी असती, तृण खाती, नदी वहाळाची उदके पिती, याते तुम्ही कागा मारा, हे तुमचे काही करीती, असे निरूपण केले. तरीही ते पारधी ससा मागतच होते. तेव्हा श्री चक्रधर स्वामी उद्गारले, आगा, येथ शरण आल्या, काही मरण असे सांगून त्या पारध्यांना देखील अहिंसावादाचे निरूपण केले. ते पारधी स्वामींना क्षमा मागून निघून गेले आणि स्वामींनी हळूच ससा बाहेर काढला. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्याला म्हटले, महात्मे हो, आता तुम्ही जा. त्या सशाला अभयदानाचा परिस्पर्श झाला. त्या स्पर्शाने सुवर्णदेही झालेला ससा आनंदाने निघून गेला. आता श्री चक्रधरांजवळ राहिली होती ती फक्त मी मराठी बोली. श्री चक्रधर स्वामींनी मला केलेल्या स्पर्शाने माझे सर्वांग अगदी आनंदाने रोमांचित झाले होते. माझा आनंद गगनात मावत नव्हता. सालबर्डीच्या पर्वतात तब्बल 12 वर्षाच्या तपस्येचं फळ मला आज मिळालं होतं. त्या परमात्म्याच्या परावाणीने मला स्पर्श केला होता. आज विरह पूर्णतः संपून गेला होता, कारण त्या परमात्म्याच्या हृदयात मला स्थान मिळाले होते. धारदार शस्त्रांचा प्रहार करून ज्यांचे अंतःकरण देखील धारदार झाले होते, अशा पाषाण हृदयी पारध्यांना आज अहिंसावादाचा आधार मिळाला होता. सशाला अभयदानाचा आधार मिळाला आणि मला तर प्रत्यक्ष भगवंताच्या परावणीचा आधार मिळाला होता. त्या दिवशी माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू देखील थांबत नव्हते. त्या आनंदाश्रूमध्ये माझ्या जीवनाची उदासीनता सगळी वाहून गेली होती. त्या सालबर्डीच्या रमणीय वातावरणात माडू नदीच्या
शीतल प्रवाहात आणि श्री चक्रधर स्वामींच्या हृदयात माझा राज्याभिषेक सोहळा पार पडत होता. त्याचे साक्षीदार फक्त श्री चक्रधर बंधू होते. सर्व जीवांचे उद्धारक श्री चक्रधर स्वामींनी आज माझा देखील उद्धार केल्याचे परम समाधान मला मिळाले होते. तेव्हा श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले तेव्हा इतर विद्वानांसारखे समजून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होती. हे देखील उच्चवर्णीय ब्राह्मण कुळातील असल्यामुळे हे पण संस्कृत भाषेवरच प्रेम करणार हा माझा गैरसमज आज पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि अनुताप दग्ध होऊन मी प्रभूची क्षमा मागत होती. माझ्या निरपेक्ष भावनेचं निष्काम कर्माचं फळ मला परिपूर्ण मिळालं होतं. एथ शरण आल्या काही मरण असे या सूत्राला अनुसरून मी देखील श्री चक्रधर स्वामींना अनन्य भावे शरण गेली होती आणि त्यांनी देखील त्यांच्या हृदयात मला मायपण करून सामावून घेतलं होतं. दररोज उदासीनतेत दिवस रात्र घालविणारी मी मराठी बोली आता आनंदाने मिरवत होती. श्री चक्रधरांच्या परावाणीतून प्रसवत होती. विश्वकल्याणकारी धर्मविचारातून मी वृद्धिगत होत होती. अबोल असलेल्या माझ्या मनातील भावना श्री चक्रधरांनी बोलक्या केल्या होत्या. आता सालबर्डीच्या पहाडातून निघून श्री चक्रधर स्वामींची पायी भ्रमंती सुरू झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमंती केली. भेटेल त्या जीवाला ज्ञानोपदेश करणे हा त्यांचा नित्य दिनक्रम सुरू झाला. इतरत्र ठिकाणी संस्कृतचा पगडा होता, पण श्री चक्रधर स्वामी मात्र मराठीतूनच ज्ञानदान करीत असत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्त्रियांना देखील ज्ञानदान करीत असत. त्यामुळे बरेच लोक श्री चक्रधर स्वामींकडे आकर्षित होऊ लागले. श्री चक्रधर स्वामींचा एक विशिष्ट गुणधर्म म्हणजे ते तळागाळातील दलित गलित जनता तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या सर्व लोकांना त्यांनी समानतेचा दर्जा दिला. सर्वांना ते एकसारखे निरूपण करीत. त्यांच्या निरूपणाचा हेतू फक्त अखिल विश्वाचे, अखिल प्राणीमात्राचे कल्याण व्हावे हाच होता. त्यामुळे सामान्य जनतेबरोबरच ब्राह्मण वर्गातील लोक देखील त्यांच्याकडे आकृष्ट व्हायला लागले. श्री चक्रधरांच्या निरूपणाने महाराष्ट्रात हळूहळू मराठी भाषेचे प्रभुत्व सिद्ध व्हायला सुरुवात झाली. साहजिकच संस्कृत भाषेचा पगडा आता कमी कमी होत चाललेला दिसू लागला होता. मी तर जन्माला आली तेव्हा गंजलेल्या लोखंडासारखी ओबड धोबड होती, पण श्री चक्रधरांच्या परिस्पर्शाने मला सुवर्णाची झळाळी प्राप्त झाली. या महाराष्ट्रात त्यांच्या परावणीचा रत्नजडी चालू मी पांघरला. त्यांच्याकडे असणाऱ्या ज्ञान तेजाच्या शुद्धतेने त्यांनी मला अलंकृत केले होते. त्यांच्या प्रत्येक निरूपणातून मला ते घडवत होते, शुद्ध करीत होते. तसेच माझ्या निरागसपणाचे ते कौतुक देखील करीत होते. त्यामुळे मला कधीकधी माझाच अभिमान वाटत असे. एक दिवस स्वामी गोदावरी काठी असलेल्या डोमेग्राम येथे असताना सराळे गावचे माईंभट नावाचे एक अत्यंत विद्वान ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आले. षडशास्त्र संपन्न पुरुष अशी त्यांची या महाराष्ट्रात ख्याती होती. संस्कृतचे ते प्रकांड पंडित होते आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाचा त्यांना विशेष अभिमान होता. एकदा त्यांचे मामा गणपत आपेओ यांनी माईंभटांना म्हटले की तुमच्या या षडशास्त्र संपन्न विद्येचे फळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमची श्री चक्रधर स्वामींशी भेट होईल. तेव्हा माईंभट गणपत आपेओंना विचारतात, ते विद्वान आहेत काय, शास्त्र जाणतात काय? गणपत आपेओ माईंभटांना सांगतात, शास्त्र जाणत की नेणती ते नेनो, ते मराठीत व अनावर बोलत असते. म्हणजे ते अस्खलित मराठी बोलतात. तेव्हा माईंभटांना वाटले मी इतका विद्वान माणूस आहे की आजपर्यंत मी सर्व विद्वानांना चर्चेत हरवले आहे, तसे यांना देखील हरवेल. हा आकाशात प्रकाश देणारा एक सूर्य आणि या भूतलावावर मीच एक ज्ञान सूर्य, इतके ते स्वतःला विद्वान समजत असत. असेच एक दिवस ते स्वामींच्या भेटीस आले. त्यांच्यासोबत असलेल्या भक्ताने स्वामींना साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि अभिमानी माईंभट फक्त कायाप्रणित करून स्वामीच्या समोर बसले. स्वामींच्या भेटीला येत असताना रस्त्यानेच स्वामींच्या सोबत कशी चर्चा करायची, कोणत्या भाषेत करायची याची ते पूर्ण तयारी करून आले होते. पण स्वामीची श्रीपूर्ती बघताच त्यांचे भान हरपले. त्यांना त्यांच्या विद्येचा जणू काही विसरच पडू लागला होता. काय बोलावं त्यांना काही कळेना.
स्वामींनी अंतर्ज्ञानानेच जाणले आणि माईंभटांना म्हणाले, अत्यंतिक संस्कृती छेदू होय, ऐसी काही प्रतीती आहात. या स्वामींच्या प्रश्नाने ते जणू भानावर आल्यासारखे झाले, पण त्यांना काही आठवेना. पण हार मानायची नाही हा त्यांचा अहंकार त्यांना आडवा येत होता. ते स्वामींना उत्तरे देत आणि स्वामी त्यांना कोड्यात टाकत संपूर्ण चर्चेमध्ये हरल्यासारखेच होते. मग त्यांच्या मनात विचार आला, हे मराठी तर चांगले बोलतात, पण संस्कृत काही यांना येत नसणार. आता मी संस्कृतमध्ये बोलतो. मग त्यांनी संस्कृतमध्ये शास्त्र चर्चेला सुरुवात केली. स्वामी देखील संस्कृत अगदी उत्कृष्टरित्या बोलू लागले. वेदामधील ऋचा जे स्वामी निरूपण करीत त्या त्यांनी ऐकलेल्या देखील नव्हत्या. इतके स्वामी संस्कृतमध्ये लीलाया चर्चा करीत होते. स्वामींच्या ठिकाणी असलेली ती विलक्षण ज्ञानपरिपूर्ण समयसूचकता पाहून माईंभटाला घाम फुटला. त्यांच्या ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात मावळला. स्वामींनी त्यांची अहंकाराची पुटे दूर केली. इतकेच नाही तर त्याचा समूळ नाशच करून टाकला. त्या दिवशी माईंभटाचा ज्ञानामुळे आलेला अज्ञानरूपी अहंकार दूर झाला आणि स्वामी फक्त मराठीतच निरूपण करतात, संस्कृतचा यत्किंचितही वापर करीत नाही, असे जे मला वाटत होते तो माझा न्यूनगंड देखील स्वामींनी दूर केला. त्या दिवशी आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की स्वामी समोरच्याच्या हृदयाला जराही छेद न करता त्याच्या अज्ञानरूपी अहंकार दूर करतात आणि वास्तवरूपी ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणात प्रज्वलित करतात. माईंभटांना स्वामींची प्रतीती आल्यामुळे ते वारंवार स्वामींच्या दर्शनाला येत असत. तसेच आणखीही विद्वान लोक स्वामींचे निरूपण श्रवण करण्यासाठी येत असत. आता स्वामींच्या परिवाराची वृद्धी व्हायला लागली होती. स्वामींच्या दररोजच्या निरूपणाने भक्तजन अगदी तृप्त होत असत. निरूपणातून काही शंका निर्माण झाल्यास त्यांचे निरसन स्वामी अगदी सहजपणे करीत असत. स्वामींच्या परिवारातील बाईसा, महादाईसा, नागदेव, माईंभट इत्यादी सर्वच भक्तजन स्वामींच्या सेवेत आणि निरूपणात न्हाऊन निघत असत. मराठी ही सर्वसामान्य माणसाची भाषा आणि याच भाषेत स्वामींचं निरूपण होत असे. म्हणून सर्व स्त्रीवर्ग, लहान बालके, पुरुष मंडळी स्वामींच्या निरूपणासाठी उत्सुक असत. त्यामुळे तर मला धन्य धन्य वाटत असे. एकदा धानाईसा या छोट्या बालिकेने एक हट्ट धरला होता. तो हट्ट विसरून जाण्यासाठी आणि तिच्या बालमनाची समजूत काढण्यासाठी स्वामींनी तिला काऊचिवची कथा सांगितली होती. निरागसतेत विसावलेल्या त्या बालमनाची समजूत स्वामी किती सहजतेने काढत होते. पहा ना, कितीतरी शतके उलटून गेली, अजून देखील लहान बालकांना आपण स्वामींनी निरूपलेली काऊचिवची सुंदर कहाणी सांगत असतो. 12व्या शतकातील ती छोटीशी पण अत्यंत रमणीय कथा 21व्या शतकापर्यंत पोहोचली. यावरून श्री चक्रधर स्वामींनी बहरविलेली सुंदर अशी मराठी आज देखील आपल्याला तजेलदार भासते आहे. ते ऋण आहेत माझ्यावर, माझ्या श्री चक्रधरांचे. श्री चक्रधर स्वामींनी माझ्यावर किती प्रेम केले याचे अनेक दाखले तुम्हाला लीळाचरित्रात सापडतीलच. पण मी माझ्या हृदयात जपून ठेवलेले काही क्षण तुम्हाला सांगते. एकदा डोमेग्राम येथे स्वामींचे निरूपण सुरू होते. स्वामींच्या भोवताली काही स्त्रिया होत्या. त्या निरूपण श्रवण करीत होत्या. तितक्यात सारंग पंडित नावाचे एक विद्वान ब्राह्मण तिथे आले. त्यांनी त्या स्त्रियांकडे रोखून पाहिले आणि मनात म्हणाले, कैसिया गुलुगुलिया, 7 सिया परवडी वेडूनी बैसलिया असती, अवधिया नेवनी घालाविया तेलंग देसी, मग काणवावे कोदे, मग आपण असे जे गोसावी यांच्या सन्निधानी. असे म्हणून ते समोर आले. स्वामींना दंडवत केला. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, पांड्या, तुमचा काय जीव आणि यांच्या काय जीवलिया? तुमते आणू देव राखता आणि याते काय आणू देव राखता, ऐसे काय येत असे? असे म्हणून त्यांना शिक्षा पण केली आणि स्त्रियांना निरूपण केले. यावरून एक गोष्ट मी अनुभवली की स्वामींचा समग्र जीवजातीवर जो जिव्हाळा होता तो मातेच्या ममत्वापेक्षाही श्रेष्ठ होता. सर्वांप्रती समभाव त्यांच्या ठिकाणी होता. स्वामी मराठीतूनच निरूपण करीत, म्हणून त्या काळात स्त्री जातीला ज्ञानाचा अधिकार मिळाला होता. मला तर या गोष्टीचा नेहमी फार आनंद होत असे की ज्या स्त्रियांना समाजाने नाकारलं होतं, ज्ञानापासून वंचित ठेवलं होतं,
त्या स्त्रियांना ज्ञान देण्यासाठी स्वामी माझा उपयोग करत असत. खरोखरच त्या काळात स्त्रियांच्या जाणीवा एकमेव फक्त स्वामींनी जाणल्या होत्या आणि माझ्या माध्यमातून त्यांना ज्ञानाचा अधिकार दिला होता. खरोखरच मी मराठी बोली दैवाची, भाग्याची आहे, जी सर्वज्ञांच्या परावाणीतून बहरली, फुलली आणि वृद्धी संगत देखील झाली. श्री चक्रधर स्वामींच्या असन्निधानी देखील त्यांचे शिष्य नागदेवाचार्य, महादाईसा, माईंभट इत्यादींनी माझे संगोपन अगदी प्रेमाने आणि अत्यंत जिव्हाळ्याने केले. श्री नागदेवाचार्यांवर जेव्हा श्री चक्रधर स्वामींनी संपूर्ण पंथाची धुरा सोपवली, तेव्हा श्री नागदेवाचार्य एकांतात बसून श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानातील लीळा आठवीत असत. एकदा माईंभटांनी त्यांना विचारले, भटो, तुम्ही निरंतर काहीसे याचे स्मरण करीत असा? तेव्हा भटोबासांनी माईंभटांना सांगितले की भटो, मी निरंतर गोसावी यांच्या म्हणजेच श्री चक्रधर स्वामींच्या लीळा आठवीत असतो. तेव्हा चाणक्य बुद्धिमत्तेचे द्योतक असलेल्या माईंभटांच्या मनात एक कल्पना आली. तो परमेश्वराचाच हेतू म्हटला तरी हरकत नाही. ते भटोबासांना म्हटले, भटो, आपण स्वामींना पाहिले म्हणून आपण त्या लीळा आठवतो, पण येथून पुढे जो स्वामींचा मार्ग वाढेल त्यांनी तर स्वामींना पाहिलेही नाही, ते स्मरण कशाचे करतील? तेव्हा आपण आम्हाला सांगा, आम्ही त्या लिहून काढतो. भटोबासांना देखील ही कल्पना आवडली आणि त्यांनी माईंभटाला संमती दिली. त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील रुद्धपूर गावी लीळाचरित्राच्या लेखनाला प्रारंभ झाला आणि शके 1998 ते 1200 पर्यंत लीळाचरित्र हा मराठीचा पहिला एकमेव अद्वितीय ग्रंथ तयार झाला. हे लीळाचरित्र लिहित असताना पंडित माईंभट आणि श्री नागदेवाचार्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले. माईंभटांनी अनेक गावोगावी फिरून स्वामींच्या शिष्य परिवाराला विचारून सर्व लीळा गोळा केल्या आणि श्री नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संकलन केले. अशा प्रकारे लीळाचरित्र हा मराठीचा आद्य ग्रंथ तयार झाला. श्री चक्रधर स्वामींनी मला त्यांच्या परावाणीतून फुलविले. इतकेच नव्हे तर ग्रंथरूपाने साकार करून समाज उपयोगीही बनविले. श्री नागदेवाचार्यांची शिष्यमंडळीही अत्यंत विद्वान होती. केशीराज बास हे श्री नागदेवाचार्यांचे शिष्य अत्यंत विद्वान पुरुष. ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी लीळाचरित्र या ग्रंथावर रत्नमाला स्तोत्र हे संस्कृतमध्ये पद्यकाव्य लिहिले आणि श्री नागदेवाचार्यांना ते वाचून दाखविले. त्यांना ते अत्यंत आवडले. मग काही दिवसांनी पुन्हा केशीराज व्यासांनी श्री नागदेवाचार्यांना विचारले की उद्धरण प्रकरण संस्कृतमध्ये तयार करू का? तेव्हा मराठीचा अभिमान घेणारे श्री चक्रधर स्वामींचे शिष्य श्री नागदेवाचार्य आपले शिष्य श्री केशीराज व्यासांना म्हणतात, नको ग केशवदिया, याने माझी या म्हातारी या नागवतील. तुमचा अस्मात कस्मात की जेनेगा. माझे श्री चक्रधरे निरुपली मराठी तियाची पुसा. म्हणजे जनसामान्यांना समजावं म्हणून मी चक्रधर स्वामींनी मराठीतून ज्ञान निरूपण केले आणि ते आपण संस्कृतमध्ये बांधू नये. त्यामुळे स्त्रीवर्ग पुन्हा ज्ञानापासून वंचित होईल. श्री नागदेवाचार्यांनी असे म्हटल्यावर श्री केशीराज बासांनी देखील त्यांची आज्ञा पाळली. म्हणजे श्री चक्रधर स्वामींच्या नंतर त्यांच्या शिष्यवर्गाने देखील मराठी भाषेचा थोर अभिमान घेतलेला मला पाहायला मिळाला. लीळाचरित्राच्या रूपाने मराठीच्या गद्य वाङ्मयामध्ये मला मानाचे स्थान मिळाले होते. तसेच श्री गोविंद प्रभुबाबांच्या प्रेरणेने महादाईसा या धर्माभिमानिनीने श्री कृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह गीतावर आधारित ढवळे गायले आणि पुन्हा एकदा साहित्याच्या प्रांगणात मला पद्यकाव्याच्या स्वरूपात मानाचे स्थान मिळाले. जनसामान्यापासून ते श्री चक्रधरांच्या परावाणीपर्यंत आणि तेथून पुढेही साहित्याच्या कलादालनापर्यंत माझा प्रवास किती अद्भुतरित्या पार पडला हे आपण आज माझ्या संवादातून अनुभवलं असेलच. मराठी साहित्याच्या कलादालनाचा शुभारंभ महानुभावांच्या लीळाचरित्र आणि ढवळे या वाङ्मय कृतीतून साकारला गेला आणि तेव्हापासून मराठी वाङ्मयाचे कलादालन समृद्ध होत गेले. महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाची मराठी भाषेतून वाङ्मय निर्मिती होऊ लागली. त्यात मग सूत्रपाठ, तीर्थग्रंथ, भाष्यग्रंथ, बंध, सातीग्रंथ, पदे, ओव्या
आरती, भारुडे इत्यादी विविध प्रकारची साहित्य निर्मिती महानुभाव पंथाने केली. आज महानुभाव संप्रदायाने 6,500 इतकी मोठी साहित्य सोनियाची खाण मराठी वाङ्मयाला प्रदान केलेली आहे. मराठी आज मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे, बहरली आहे. तिच्या हिरवळीच्या शीतल छायेत अनेक मराठी साहित्यप्रेमी या मराठी मायबोलीचा आस्वाद घेत आहेत. पण या मराठी मायबोलीचा रसप्राशन करीत असताना तिची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत आणि मराठी भाषेची ही व्यापकता कोण्या विभूतीमुळे उन्नतीस पावली आहे, त्याची ओळख खऱ्या अर्थाने आजच्या नूतन साहित्यप्रेमिकांना व्हावी म्हणून मी आज खऱ्या अर्थाने आपल्याशी संवाद साधला आहे. तुम्ही देखील विचार करत असणार ना की आज इतकी वर्षे उलटून गेली आणि आज ही मराठी मायबोली आमच्याशी संवाद का साधते? अहो साहित्य रसिकांनो, या तुमच्या मराठीला मातृत्वाचं अर्थातच मायबोलीचं स्थान ज्यांच्यामुळे मिळाले आणि राजभाषा व देववाणीच्या सिंहासनावर ज्यांच्यामुळे मी आरूढ झाली, त्या श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी वर्षात त्यांच्या कार्याचा गुणगौरव मी सगळीकडे होताना पाहिला. म्हणून मलाही वाटलं श्री चक्रधर स्वामींनी माझ्याप्रती जोपासलेला जिव्हाळा मी देखील व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करावा आणि ही मराठी शब्दसुमनांची शब्दपूजा स्वामींच्या लीळा आठवत त्यांना समर्पित करावी म्हणून मी आज व्यक्त झाली. आज तुम्हाला मराठी भाषेने जे आकाशातील तारे इतके साहित्य प्रदान केले आहे ते फक्त माझ्या मागे असणाऱ्या ईश्वरी प्रेरणेने अर्थातच माझी वाढवृद्धी करणाऱ्या श्री चक्रधर स्वामींनीच. मराठी भाषा प्रकाशमान करून तिचे किरण फक्त महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या भारतभूमीच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे जे कारण आहेत ते फक्त श्री चक्रधर स्वामी. मराठी बोली या लेखीवर श्री चक्रधर प्रभूंचे अत्यंत उपकार आहेत. माझी ख्याती कितीही दूरवर पसरलेली असू द्या, पण माझं बीज जिथून उगवलं, ज्या धर्म्याने खतपाणी घालून मला वाढवलं आणि या मराठी साहित्याचा हा वटवृक्ष ज्यांच्यामुळे नावारूपासा आला, त्या महानुभाव पंथाचे संस्थापक असलेल्या श्री चक्रधर स्वामींना आणि त्यांचे अनुयायी धर्माभिमानी श्री नागदेवाचार्य, माहिमभट, महादाईसा मुख्य करून तमाम महानुभाव साधकांना मी मराठी मायबोली साष्टांग दंडोत प्रणाम करते, विनम्र अभिवादन करते. शेवटी 12व्या शतकापासून आज 21व्या शतकापर्यंत आणि येथून पुढेही माझ्यावर प्रेम करणाऱ्या साहित्य रसिकांकडून एवढीच अपेक्षा करते की आयुष्य जगत असताना, मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना लीळाचरित्र हा ग्रंथ वाचून मराठी भाषेची पाळेमुळे समजून घ्याल अशी कामना व्यक्त करते. आणि आपण सर्वांनी मी कितीतरी दिवसानंतर आपल्याशी संवाद साधत असताना देखील मला आत्मीयतेने समजून घेतले, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते. आणि माझ्या संवादातून जर कुणाची अंतःकरणे दुखावली असतील तर आपण सहृदय अंतःकरणाने मला क्षमा कराल अशी आशा व्यक्त करते. आणि माझे आत्मकथनपर विचार श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी समर्पित करून मी माझ्या भावनांना विराम देते. आपलीच मराठी मायबोली. लेखिका तपस्विनी आशाताई शास्त्री पुसदेकर, महानुभाव, श्री कृष्ण ज्ञान मंदिर, महानुभाव सेवाश्रम, घोटी, जिल्हा नाशिक. दंडवत प्रणाम.